नमस्कार, मी मयुरी. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरूंना वंदन करतो, त्यांचे शुभ आशीर्वाद घेतो आणि त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करतो. कारण त्यांनी दिलेली शिकवण असते, तीच आपल्याला घडवत असते आणि आयुष्यभर तीच आपल्याला कामी येत असते. तर गुरुपौर्णिमेचा नेमका इतिहास काय आहे आणि आजच्याच दिवशी आपण गुरुपौर्णिमा का साजरी करतो? तर ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा आपण साजरी करत असतो आणि आजचा जो दिवस आहे तो म्हणजे महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस. त्यामुळे आपण गुरुपौर्णिमा साजरी करत असतो आणि महर्षी वेदव्यास जे आहे यांनी 4 वेदांची रचना केली. तसेच 6 शास्त्रे, 18 महापुराणे त्यांनी रचली आणि त्यामुळे मानवाचे जीवन संपन्न झाले आणि त्यांनी लिहिलेले जे सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे त्यामुळे मानवाला धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र आणि मानसशास्त्र याचे ज्ञान प्राप्त झाले आणि जीवन जगण्याचे मार्गदर्शन त्यातून मिळाले. असे हे थोर महर्षी वेदव्यास यांचा आज जन्मदिवस असतो. त्यामुळे आपण ह्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी करत असतो. तसेच आदियोगी भगवान शंकर यांनी आजच्याच दिवशी जे सप्तऋषी होते त्यांना योगाचे ज्ञान प्रदान केले होते. म्हणून पण आजचा दिवस महत्त्वपूर्ण मानला जातो आणि आजच्या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि खरे गुरुपूजन जे असते ते तेव्हाच म्हटलं जाते जेव्हा आपल्या गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिलेलं असतं, जे बोध दिलेले असतात, जी शिकवण दिलेली असते ते आपण आचरणात आणून तसं वागत असतो. आणि म्हणूनच आपण म्हणतो ना, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे गुरु जे आहेत ते ब्रह्मा आहेत, विष्णू आहेत आणि महेश आहेत. म्हणूनच आपण अशा सर्वश्रेष्ठ गुरूंना नमन करतो. तर अशी ही माहिती होती गुरुपौर्णिमेबद्दल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला ही माहिती कशी वाटली.